टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिवसेना आमदार मुरजी पटेल सध्या आमच्या सोबत आहे। काका, 2 दिवस झाला FIR दाखल आहेत, पण अजूनही पोलिसांनी जे कामरा आहेत त्याला अटक केली नाही आहे। काय प्रतिक्रिया? बघा, 2 दिवस आधीच म्हणजे परवा रात्री आम्ही FIR MIDC पोलीस स्टेशनला त्याच्या विरोधात केलेली आहे आणि तो मुंबईत नाही, मुंबईच्या बाहेर आहे। त्याचं नंबर ट्रॅक वगैरे हे ते सगळं आमच्याकडून चालू आहे, म्हणजे पोलिसांकडून चालू आहे आणि मी सतत पोलिसाच्या संपर्कात आहे। कायद्यात चौकडीत राहून आम्ही न्याय मागू आणि आज नाही तर उद्या त्यांना पोलीस स्टेशनला यावंच लागेल। याचा बोलवता धणी हा कोणतरी वेगळाच आहे आणि ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पण त्याच्यापर्यंत पोहोचायचा, त्याचा बोलवता धणी कोण आहे त्याच्यापर्यंत पोहोचायचा पूर्ण प्रयत्न आम्ही करतोय। पोलिसांनाही विनंती केली आहे की ह्याचा बोलवता धणी कोण आहे। मला असं वाटतंय हा जो आता सध्या दिशा सालियनचा केस आहे त्याला कुठेतरी वेगळं वळण देण्यासाठी हे त्यांच्याकडून करून घ्यायला भाग पाडला असं मला वाटतं। पण त्यांनी स्टेटमेंट दिले आहेत की मी कोणाला घाबरत नाही, मी माफी मागणार नाही आणि तुम्ही सांगितलं होतं की जर ते माफी नाही मागितले त्याला मुंबईमध्ये फिरून देणार नाही। आम्ही कायद्यात चौकडीत राहून न्याय मागू। पोलीस स्टेशन आहे, आमच्याकडे कोर्ट जायला मार्ग मोकळा आहे। ते आम्ही आज संध्याकाळी डिसिजन घेऊ की कशा प्रकारे पुढचं आमचं पाऊल काय असेल। पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की त्यांना माफी तर मागावी लागेल। जर माफी नाही मागितली तर आम्ही कोर्टात जाऊ आणि याच्या मागे कोण आहे ते सगळं महाराष्ट्र जनतासमोर उघडं करू। स्टुडिओमध्ये तोडफोड झाला होता काल, त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की मी जे शो केले त्याच्या जबाबदार स्टुडिओ नाही आहे, ते तोडफोड चुकीचे आहे। बघा, ती खारला झाली होती, मी अंधेरीला होतो, त्याची माहिती एवढी मला नाही, तरी आमच्या लोकांकडून माहिती घेऊन मी तुम्हाला सांगेल। पण याचा जे बोलतो धणी आहे ते लोकांसमोर लवकर येईल। याच्या मागचं कारण काय आहे या लोकांचं म्हणजे भटकण्याचं, जे तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितलं की दिशा सालियन केसला वेगळं वळण कसं लागेल याचा एकमेव प्रयत्न हे लोकांनी केला आहे। ते लोकांसमोर आम्ही आणू। आमच्याकडे काय माहिती आलेली आहे, ते कोणाशी बोलत होता, कोणाचा संपर्कात होता आणि कोणी यांना सुपारी दिली, सगळी आमच्याकडे माहिती आलेली आहे। पोलिसाचं काम करतील। कोण दिली आहे सुपारी काय माहिती तुम्हाला? आता ते योग्य वेळी पोलीस उघडं करतील, तुम्हाला कळेल, महाराष्ट्र जनताना कळेल, तुम्हालाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे सुपारी कोणी दिली आहे। ते ट्विट केल्यानंतर 30 मिनिटात दुसरा ट्विट करतोय। ती योग्य वेळी महाराष्ट्र जनतासमोर सगळे येईल। दिशा सालियन प्रकरणामध्ये तुम्हाला काय वाटतं, काय खरं आहे? कारण दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टमध्ये पिटिशन अपील केलं आहेत की याच्यामध्ये चौकशी करा आणि आदित्य ठाकरे यांच्या पण त्यांनी नाव घेतलंय। बघा, हा कोर्टाचा विषय आहे आणि कोर्टामध्ये जे सत्य आहे ते बाहेर येईल। जे माननीय राणे साहेब आधीपासून सांगत होते की आत्महत्या नाही, हा हत्या आहे, पण शेवटी प्रकरण कोर्टात आहे, त्याच्यामध्ये मला बोलणं उचित नाही, पण कोर्टात जे निर्णय आहेत ते सर्वसमोर होईल। पण कुणाल कामराला कशा प्रकारे तुम्ही जबाब देणार आहेत जेव्हा त्यांनी माफी मागितली नाही किंवा अटक झाली नाही त्यांना? आज संध्याकाळी DCP साहेबाकडे माझी मीटिंग आहे, त्यांच्याकडून किती माहिती गोळा झालेली आहेत, ते कुठे आहेत ते पोलीस ट्रॅक करतायत, त्याच्यानंतर आम्ही पुढचं पाऊल आमचं ठरवू। कॅमेरामॅन आदिलचा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।